पंच हे डी एरिया जरा फलंदाजांना सूचित करताना जेणेकरून ज्याला खेळताना कळेल की आपण कुठल्या बाजूने आपल्याला किती जास्त धावा टिपता येतील. राहुल व कैलाश पंचांची गाळ घेताना राहुल आणि तयार. पहिलं षटक हे बहुधा पॉवर प्लेचं असावं कारण की सर्व खेळाडू 30 यार्डच्या आत आणि सामना सुरू होतो. पहिला चेंडू विष्णू यांचा आणि सरळ बॅटीने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू टोळवलाय आणि चौकाराने खातं खोलतोय ते राहुल. संघाची धावसंख्या 4 ने वाढते आणि बिनबाद 4 ची सुरेख सुरुवात जुईनगर संघाची. चांगला समाचार घेतला ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू एक्स्ट्रा कव्हर चांगलाच कव्हर ड्राईव्ह आपल्याला बघायला भेटला आणि 4 धावा मिळाल्या त्या राहुल यास. बिनबाद 4. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं स्लाइड बदल आणि आता मात्र लोकस फटका लॉंग ऑनच्या दिशेने आणि षटकार खूपच सुरेख अशी फलंदाजी बघायला भेटते ते राहुल यांच्याकडनं. ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू आणि चांगला समाचार घेतला लॉंग ऑनच्या दिशेने सीमारेषे पार आणि या 6 धावांनी संघाची धावसंख्या सरळ जाऊन पोहोचते ती 10 वर. बिनबाद 10. पहिला चेंडूवर चौकार दुसरा चेंडूवर षटकार असा चांगला समाचार घेताना दिसत आहेत ते राहुल. विष्णू यांना काही आपली लाईन अँड लेंथ अजून सापडलेली नाही आहे त्याचा फायदा मात्र राहुल हे उचलतायत. बिनबाद 10 आणि आता मात्र पुन्हा जोरकस फटका परंतु आता सरळ झेल होतोय तो लॉंग ऑनच्या दिशेने आणि 10 वैयक्तिक 10 संख्येवर बाद होत आहेत ते राहुल. 1 बाद 10. मनोज स्वतः कर्णधार मैदानात राहुल यांची जागा घेण्यासाठी. मनोज मजबूत बांधायचे बघूया आपल्या संघासाठी किती धावा टिपतायत. स्वतः कर्णधार 1 बाद 10. आणि आता मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न डी एरियामध्ये घोषितच्या रूपाने एक धाव भेटते. 1 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11. 1 बाद 11. डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन असे 2 डीपच्या बाजूने खेळाडू क्षेत्ररक्षण ठेवले आणि अवांतर घोषित केले पंचांनी. या डावातला पहिला अवांतर चेंडू उजव्या दिशेचा खूपच बाहेरचा चेंडू. अवांतर धावसंख्येत भर एकूण धावसंख्या 1 ने वाढून 1 बाद 12. आणि आता मात्र हळव्या पल्सचा चेंडू आणि थोडासा लेग ब्रेक झाला चेंडू या मनोज यांना कळला नाही आणि निर्धाव सरळ यष्टी कशा हातात निर्धाव धावसंख्येत भर नाही धावसंख्या स्थिर. 1 बाद 12. आणि आता मात्र बॅटची कट होती आणि एक सोपासा झेल सुटतोय आणि हे षटक संपतोय. एक जीवदान
मिळाले ते मनोज बघूया जीवदानाचा फायदा उचलतायत का. एक षटका अखेरीस जुईनगर यांची धावसंख्या आहे ती 12. एक बाद 12. लवकर ये. बॉलर येऊ दे पहिला. दिसते का. वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय तो सुरेश. पंचांच्या उजवीकडून मारा करील 4-5 पावलांचा रनअप. सावध जातील ते कैलाश. लेफ्ट आर्म बॉलर आणि पंचांचे हात सरसावतात. पहिला चेंडू अवांतर घोषित केला आहे. अवांतर धाव संकेत भर. एकूण धाव संकेत भर. एकूण धाव संख्या 1 ने वाढून 1 बाद 13. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतायत सूरज. आणि आता मात्र फुल टॉस मधला चेंडू आणि डीप मिड विकेटच्या दिशेने बाजूने खूपच चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. पण तो एक धाव काय ते वाचू शकले नाही. एका धाव्याने संघाची धावसंख्या पोहोचते ती 14. 1 बाद 14. पुढचा चेंडू सुरतचा आणि आता मात्र ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू आणि जसाच बॅटच्या पट्ट्यात हा चेंडू लागला तेव्हाच कळलेलं की हा षटकार आहे आणि सुरेख असा फटका कर्णधार मनोज यांच्या बॅटमधनं आणि संघाची धावसंख्या सरळ जाऊन पोहोचते ते 20 वर. 1 बाद 20. चांगला समाचार घेतला. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू जसा समजला तसाच मनोज यांनी त्याचा चांगला समाचार लॉंग लेगच्या वरन सीमारेषे पार करून संघास 6 धावा दिल्या आणि एकूण धावसंख्या पोहोचवली ती संघाची 1 बाद 20. पुढचा चेंडू सूरजचा आणि आता मात्र यॉर्क पद्धतीचा चेंडू खूप सुरेख चेंडू. निर्धाव चेंडू. खूपच चांगला कमबॅक म्हणता येईल सूरजचा. आणि आता मात्र सुरेख चेंडू आणि घोषितच्या रूपाने एक धाव भेटते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ते 21 वर. 1 बाद 21. खूपच चांगला चेंडू होता तो सूरजचा. पुढचा चेंडू सूरज आणि आता मात्र जोरकस फटका आणि घोषितच्या रूपाने पुन्हा एकदा एक धाव भेटते. फटका चांगला होता परंतु डी एरियामध्ये जाऊन फक्त घोषितच्या रूपाने एक धाव भेटते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22. 1 बाद 22. बॉल
एक बाद 22. आणि आता मात्र सुरेख फिरकीवाला चेंडू आणि हे षटक संपलेले आहे. मनोजना चेंडू असा वाटला की हा उजव्या शीर्षक बाहेरचा चेंडू असावा, परंतु हा चेंडू थोडासा फिरला आणि सरळ यष्टिकाच्या आत. 2 षटकाखेरीज जुई नगर 11 संघाची धावसंख्या आहे ती 22. एक बाद 22. नाव काय बोलायचं? बंटी बाय नाव बोलायचं. बोलायचं नाही. संदेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आणि सुरेख चेंडू आणि निर्धाव चेंडू. आणि आता मात्र उजव्या शीचा खूपच बाहेरचा चेंडू अवांतर घोषित केले पंचाने. अवांतर धावसंख्येत भर आणि एकूण धावसंख्येत भर एकूण धावसंख्या 1 ने वाढून 1 बाद 23. आणि आता मात्र सरळ बॅटीने टोळला चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू क्षेत्ररक्षण होतोय, परंतु एक धाव काय वाचू शकले नाही. एका धावेने संघाची धावसंख्या वाढते ती 24. एक बाद 24. आता मात्र जोर कस मारण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू टोळलाय आणि चांगलं क्षेत्ररक्षण होतोय सीमारेषे जवळ आणि फक्त एकच धाव या फटक्या मागे भेटते ती कर्णधार मनोजास आणि एके धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ते 25. एक बाद 25. आणि आता मात्र जोर कस मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आहे आणि आपल्याच फॉलो थ्रू मध्ये झेल चीजच्या रूपाने बाद होतोय तो कैलाश. सलामीचा फलंदाज कैलास. दुसरा मोहरा बाद होतोय जुईनगर 11 संघाचा आणि 2 बाद 25 अशी स्थिती. चेतन कैलाश याची जागा घेण्यासाठी आलाय तो चेतन. आणि आता मात्र सुरेख चेंडू लेग स्टंपला पिच करून ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू काढला. खूपच सुरेख असा फलंदाज. खूपच गुड लाईन अँड लेनचा चेंडू. निर्धाव चेंडू. धावसंख्येत भर नाही. धावसंख्या स्थिर 25. 2 बाद 25. आणि आता मात्र सरळ बॅटीने चेंडू मिड विकेटच्या दिशेने टोळतोय आणि धावून 1 धाव पूर्ण केली मनोज व चेतननी आणि एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचली ती 26.
2 बाद 26, 3 षटका अखेरीस. या षटकात 4 धावा दिल्या, 1 विकेट फक्त 4 धावा दिल्या आणि 1 विकेट. आणि एक फलंदाज बाद करण्यात यश. सुरेख अशी गोलंदाजी केली ती संदेश. आता मात्र या डावातलं शेवटचं षटक, खानामारीचं षटक म्हणता येईल. शेवटचे 7 चेंडू बघूया. 7 चेंडू मध्ये जुईनगर संघ आपल्या संघासाठी किती धावा टिपतोय. चेतन व मनोज. नाव काय? बॉलर 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 रोहन वैयक्तिक पहिलं संघाचं शेवटचं षटक घेऊन येतोय. पंचांच्या डावीकडून मारा करील. 10-12 रनचं रनअप आणि सामोर जातील ते चेतन. आणि आता मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आणि एक धाव काय वाचू शकले नाही. एका धावेने संघाची धावसंख्या पोहोचते 27. ती 27. 2 बाद 27. आणि आता मात्र चौकार. लॉंग ऑनच्या दिशेने ओव्हर पिच पद्धत चेंडू घेऊन सरळ सीमारेषे पार केला स्वतः कर्णधार मनोज यांनी. आणि या 4 धावाने संघाची धावसंख्या पोहोचते ती 31. 2 बाद 31. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल. सर्व लेगचे खेळाडू सीमा रेषेलगत. ज्या पद्धतीने मनोज हे फलंदाजी करतायत त्या हिशोबाने त्यांचं क्षेत्ररक्षण सजवले ते रोहन यांनी. बघूया. आणि आता मात्र जोरकस फटका आणि हा षटकार. मनोज यांचा वैयक्तिक दुसरा षटकार आणि या षटकाराने संघाची धावसंख्या पोहोचते ती 37. 2 बाद 37. मनोज स्वतः कर्णधार सलामीचे पूर्णपणे रंगतदार असे खेळ करताना दिसतात ते मनोज. आणि आता मात्र पुन्हा त्याच पद्धतीचा चेंडू आणि आता मात्र लॉंग ऑनच्या सीमारेषेवरनं चेंडू जातोय. लगातार दुसरा षटकार या ओव्हर मधला आणि या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती सरळ 43 वर. आता मात्र धावसंख्येत आकार 2 बाद 43. वैयक्तिक 25 धावांवर खेळतोय तो मनोज स्वतः कर्णधार. रोहन सामोर जातील ते मनोज आणि पुन्हा मारण्याच्या नादात आणि स्ट्राईक घेण्याच्या नादात चेतन हे धावचीच्या रूपाने बाद होतो. 30 ना मोहरा बाद होतोय तो धावचीच्या रूपाने. स्ट्राईक ही मनोज यास हवी होती. आताचा रन आहे ना एक सिंगल रन आहे 44. 3 बाद अलंकार 44. चेतनेची जागा घेण्यासाठी आलाय तो अलंकार. आणि आता मात्र म्हटल्याप्रमाणे जशी स्ट्राईक घेतली आणि त्याचा फायदा मात्र मनोज यांनी उचलला. षटक संपतंय. षटकाराने आणि या डावात जी धावसंख्या उभारली जाते ती 50. अर्धशतक फळकावर लागले ते जुईनगरच्या बाजूने आणि 51 धावा करायच्या आहेत त्या मर्यादित 4 षटकांमध्ये. सुरेख खेळी आपल्याला बघायला भेटली ती स्वतः कर्णधार यांच्या पट्ट्यातनं. 24 चेंडू 51 धावा असं समीकरण ठेवले ते धारावी संघाच्या समोर. क्रिकेट
हा अनिश्चिततेचा खेळ आहे आणि या खेळामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत हा सामना कोणाच्या बाजूने झुकणार हे सांगू शकत नाही. बघूया मर्यादित 24 चेंडूमध्ये 51 धावा काढायचे आहेत. माझं वैयक्तिक 31 नंबर. 31 धावांवर नाबाद खेळी केली ती मनोज यांनी स्वतः कर्णधाराने सुरेख अशी खेळी. जुईनगर संघाच्या खेळाडूंनी त्वरित क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आमचे पंच हे विकेटवरच आहे, तुमची वाट बघतायत. हा सामना त्वरित सुरू करायचा आहे. सामन्याला आधीच उशीर झालाय. सहकार्य करायचं आहे थोडस. चेंडू घेऊन पंच तयार. पंच आकाश आणि विकी हे दोन्ही बंधू सलाम पंचगिरी करताना खूपच सुरेख असे पंच लाभले त्या सामन्यासाठी. दक्ष असे दोन्ही पंच. रोहन आणि काय दिलं रोहन आणि काय नंदेश रोहन आणि नंदेश. सलामीची जोडी मैदानात. 51 धावांचं आव्हान मर्यादित 4 षटकांमध्ये अबे ते खाली पाण्यात बनते. हे जुईनगर संघासमोर. धारावी संघाने आपले क्षेत्ररक्षण त्वरित सजवायचं आहे. त्यांचं 12. हा सॉरी आता बॅटिंगला कोण आहे? रोहन आणि संदेश ना. नंदेश स्ट्राइकला रोहन नॉन स्ट्राइकला नंदेश. सलामीची जोडी रोहन व नंदेश. 51 नावाचा मौसीन पहिला 24 चेंडू 51 धावा. मौसीन ना बॉलर बॉलर मौसीन मोहसिन. हां. मोहसिन. वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन येतोय तो मोहसिन. राईट आर्म राऊंड विकेट मारा करतील. सामोरे जातील ते रोहन. रविवारचा दिवस आणि या सुट्टीचा दिवस जसा दिवस प्रोग्रेस होणार तसे प्रेक्षक या बाजूने आपल्याला बघायला मिळतील. टी शर्टचं ऑब्जेक्शन मारलं. म्हणजे टी शर्टचा ड्रेस कोड पहिली मॅच चालते. काढा लागतं मला. आता मला टिफी द्यायला लागेल. दे ना मग असेल तर काढून. असं झालं.
सामन्याला आधीच उशीर झाला आहे. थोडंसं सहकार्य करायचं आहे सर्वांनी. सर्व नियम हे सगळ्या खेळाडूंना माहिती आहेत. त्या नियमांचं पालन करायचं आहे जेणेकरून हा सामना योग्य पद्धतीने आपल्याला पार पाडता येईल. लवकरात लवकर आयोजकांनी हा सामना सुरू करायचा आहे. खेळ हा खेळासारखा खेळला पाहिजे. त्याचे नियम हे सर्व खेळाडूंनी पाळले पाहिजेत. त्याचा फायदा सर्वांना होतो. प्लीज सर्वांनी लक्ष द्यायचं. हा सामना त्वरित सुरू करायचा. जे काही नियम ज्या पद्धतीने पाळले पाहिजेत त्याचा नियम हे सगळ्या खेळाडूसाठी आहेत, सर्वांसाठी आहेत. आणि आता मात्र बहुतेक टी शर्टचा हा टॉपिक असावा आणि टी शर्ट हे घालून आणलेले आहेत आणि सामन्याला आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. मोहसिन राईट आर्म राऊंड द विकेट मार करतायत. समोर जातील ते रोहन. मर्यादित 4 षटकांमध्ये 51 धावा काढायच्या आहेत. आणि पहिला चेंडू आणि आता मात्र सरळ बॅटीने कव्हरच्या दिशेने चेंडू टोळावलाय आणि हा चेंडू जातोय सीमारेषे पार. जशा पहिल्या डावात जी संघाची धावसंख्या सुरू झाली ती 4 धावांनी, त्याच पद्धतीने सुरुवात आपल्याला रोहनकडनं बघायला भेटते आणि संघाची धावसंख्या सुरू होते ती 4 धावांनी. बिनबाद 4 अशी सुरेख सुरुवात म्हणता येईल. पुढचा चेंडू आणि आता मात्र जोर कस मारण्याचा प्रयत्न होता परंतु खूपच सुरेख लाईन अँड लेनचा बॅटच्या पट्ट्यात काय रोहनच्या यांच्यात आला नाही आणि निर्धाव. धावसंख्येत भर नाही, धावसंख्या स्थिर. बिनबाद 4. आणि आता मात्र सरळ बॅटीने कॅमेऱ्याला धडक देत ती 16. बिनबाद 16. आणि आता घोषित 4 पण एक धाव भेटते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17. दिवाळी व तुर्बे दोन्ही संघाच्या संघनायकांनी त्वरित समालोचन कक्षामध्ये यायचे. तुर्बे व दिवाळे संघाच्या संघनायकाने
समालोचन कक्षामध्ये यायचं. पुढचा चेंडू मोहसिन यांचा आणि आता मात्र उजव्या सीचा खूपच बाहेरचा चेंडू अवांतर घोषित केल्या पंचांनी आणि अवांतर धावेने संघाची धावसंख्या वाढते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18. बिनबाद 18. दमदार अशी सुरुवात. आणि हा पुन्हा अवांतर घोषित केलंय. सलग दुसरा अवांतर चेंडू आणि त्याचा फायदा मात्र रोहन उचलतोय. आणि आता मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि हे षटक संपतोय. एका षटकाखेरीज संघाची धावसंख्या आहे ती 19. बिनबाद 19. धारावी बॅटिंग आहे ना आपली. बिनबाद 19. राहुल वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं षटक घेऊन येतोय तो राहुल. तर किती पाहिजे. मॅच 32. मर्यादित 18 चेंडू मध्ये 32 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी धारावी संघास 18 चेंडू 32 धावा असं उर्वरित समीकरण हे धारावी संघासमोर. मजबूत खेळी करताना दिसतोय तो रोहन. नंदेश यांचा पहिला चेंडू आणि लॉंग लेगच्या वरनं सीमारेषे बाहेर करतोय. आपलं खातं खोलतो षटकाराने आणि संघाची धावसंख्या जाऊन सरळ पोहोचते ते 25 वर. बिनबाद 25. तुर्वे व दिवाळे संघाने त्वरित समालोचन कक्षामध्ये यायचंय. दोन्ही संघाच्या संघ नायकाने समालोचन कक्षामध्ये यायचंय. आणि घोषितच्या स्वरूपात एक धाव भेटते. खूपच चांगला फटका होता परंतु तो डी रे असल्या कारणाने फक्त एक धाव ती नंदेशला मिळते आणि एका धावेवर समाधान मानायला लागते ते नंदेशला. आणि आता शेवटच्या 15 चेंडू मध्ये 23 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी धारावी संघास. संघाची धावसंख्या आहे 26. बिनबाद 26. 26 ना म्हणजे किती 25 पाहिजे असेल तर किती 25 पाहिजे. माफ करा 25 धावांची गरज आहे. आणि आता मात्र जोरकस फटका आणि हाही सीमारेषेत पार होऊ शकतोय आणि म्हटल्याप्रमाणे जसा बॅटच्या पट्ट्यात चेंडू देतोय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32. बिनबाद 32. 19 धावांची गरज. 14 चेंडू 19 धावा. खूपच सुरेख खेळ करताना दिसतोय तो रोहन वलंदेश. प्रत्येक चेंडूचा चांगला समाचार घेताना दिसतात ते दोन्ही खेळाडू सलामीचे. पुढचा चेंडू आणि आता मात्र उजव्याशीचा खूपच बाहेरचा चेंडू अवांतर घोषित केलाय. खूपच खराब गोलंदाजी म्हणता येईल आणि त्याचा फायदा मात्र धारावी संघास होतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33. बिनबाद 33. आणि आता मात्र जोरकस फटका आणि हा षटकार. जोरकस फटका लॉंग ऑनच्या वरनं सीमारेषे पार आणि धावसंख्या सरळ जाऊन पोहोचते ती 39. खूपच सुरेख खेळी या दोन्ही खेळाडूंनी केली आहे. कुठल्याच प्रकारचा दबाव नाहीये दोन्ही खेळाडूंवर. आणि आता मात्र मारण्याच्या नादात त्रिफळाची देतो. पहिला हात राब असतो तो नंदेशच्या रूपात
एक बाद 39. नाणेफेकी ही तुर्भे अ संघाने जिंकलेली आहे. त्याने आपला निर्णय कळून ठेवावा. आणि दिवाळाच्या टीमचं नाव अमित दिवाळकर असं घे. अमित दिवाळकर फिल्डिंग. तुर्भे अ संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. काय म्हणाल तू? आम्ही बॅट्समन कोण आहे? बॅट्समन नितीन बॉलर कपिल. कपिल. कपिल वैयक्तिक पहिलं संघाचं 30 षटक घेऊन येतो कपिल. एक बाद 39. किती पाहिजे स्कोर? 12 चेंडू 12 धावांची गरज आज सामना जिंकण्यासाठी. आणि आता मात्र फुल टॉस पडला चेंडू आणि पहिला चेंडू सीमारेषे पार करतोय आणि चेंडू द्यायचा दुसरा आणि अवघ्या 6 धावांची गरज. खूपच सुरेख अशी खेळी. तिसरं षटक प्रगतीपथावर आणि तिसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चांगला समाचार रोहन यांनी आणि अवघ्या 6 धावा राहिल्यात. बघूया रोहन षटकाराने आपल्या आणि आव्हांतर घोषित केलं आहे आणि संघाची धावसंख्या आहे 46. एक बाद 46. आणि कवच्या दिशेने चेंडू जाऊन टोळलाय आणि आज चौकार आणि हा सामना बरोबरीत झालेला आहे. एक धाव हवी हा सामना जिंकण्यासाठी धारावी संघास. अजूनही या डावातले एक षटक हे शिल्लक आहे आणि बहुतेक रोहन हा सामना त्वरित आपल्या बाजूने जिंकण्यासाठी प्रयत्न करताना दिसतोय. फक्त एक धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी धारावी संघास. यापुढे होणारा सामना तुर्भे अ विरुद्ध आम्ही दिवाळे आणि आता डी एरियामध्ये जाऊन एक धाव विटण्याचा सामना दिवाळे संघाने जिंकले त्याचं अभिनंदन. धारावी संघाने जिंकलाय त्यांचं अभिनंदन आणि जुईनगर संघाचं पण या स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल अभिनंदन. तुर्भे अ विरुद्ध आम्ही दिवाळे यानंतर होणारा सामना. तुर्भे अ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. काय घे ना घे कर. मी जरा पाणी पिते. कोण तो आराम